महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबलंय. मराठा आरक्षणाची लढाई सुरू असतानाच आता ओबीसी समाजातच अंतर्गत फूट उघड झालेली दिसते आणि याची सुरुवात झाली आहे एका धक्कादायक घटनेपासून. धनगर समाजाचे कार्यकर्ते पवन करवर यांच्यावर थेट हल्ला झालाय. डोक्यावर तेल ओतलं गेलंय, डांबर टाकले गेले, चेहऱ्यावर काळा रंग फासण्याचा प्रयत्न झाला आणि पवन करवरचा जाहीर निषेध अशा घोषणा सुद्धा दिल्या गेल्या. पण या हल्ल्यामागचं खरं कारण काय होतं आणि याच वादात आता पुढे छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्यातही संघर्ष का पेटलाय? चला या संपूर्ण प्रकरण आपण समजून घेणार आहोत की नेमकं महाराष्ट्रात चाललंय काय आणि ओबीसी समाजात वाद का होतोय. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, पवन करवर हे आतापर्यंत लक्ष्मण हाके यांच्या खांद्याला खांदा लावून ओबीसी आंदोलनात सक्रिय होते. पण गेल्या 6-7 महिन्यांपासून पवन यांनी एक वेगळीच भूमिका घ्यायला सुरुवात केली होती. मराठा आणि ओबीसी यांच्यातला जो वाद आहे तो कमी व्हावा, ग्राउंड लेवलवर दोन्ही समाज एकत्र राहावेत अशी भूमिका ते सातत्याने मांडत होते. त्यांच्या मते जरांगे पाटलांचा लढा हा ओबीसी समाजाविरोधात नसून थेट सरकार विरोधात आहे आणि हेच भूमिका खुद्द छगन भुजबळ यांनी सुद्धा अलीकडे जाहीरपणे मांडली आहे असं सूत्रांचं म्हणणं आहे. पण नेमकी हीच भूमिका काही ओबीसी कार्यकर्त्यांना खटकली आहे आणि त्यातूनच पवन करवरवर यांच्यावर हल्ला झाल्याचाही आरोप होतोय. आता काल परवा पवन करवर यांनी स्वतः एका मुलाखतीत स्पष्ट केलंय की हा हल्ला जाणीवपूर्वक करण्यात आला. ते एका हॉटेलवर मित्रांसोबत बसले असताना काही कार्यकर्ते मागून आले आणि थेट डोक्यावर तेल ओतलं. हल्लेखोरांचा आरोप होता की पवन करवर ओबीसी आंदोलनात फूट पाडत आहेत आणि लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबरला जाहीर केलेल्या मुंबई मोर्चाला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न करत आहेत. मात्र पवन करवर यांनी हा आरोप ठामपणे फेटाळलाय आणि उलट प्रश्न उपस्थित केलाय की ओबीसी मधल्या धनगर समाजाचं राजकीय शैक्षणिक अस्तित्व नेमकं किती आहे? गेली 75 वर्ष धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाचा प्रश्न आला की ओबीसी नेते बाजूला होतात असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय. आणि मित्रांनो, इथूनच खरी ठिणगी पडली. पवन करवर यांनी थेट लक्ष्मण हाके यांच्यावरच प्रश्न उपस्थित केले. हाके सर माझे गुरु आहेत, पण सत्यासाठी गुरु विरोधातही उभं राहावं लागतं असं सांगत त्यांनी हाके यांना जाब विचारला. मुंबईला लाखो लोक नेऊन नेमकं काय साध्य होणार आहे? आरक्षणाच्या नोंदी रद्द होणार आहेत का? आणि सर्वात महत्वाचं, एसटी आरक्षणाचा प्रश्न आला की ओबीसी नेते धनगर समाजाच्या पाठीशी का उभं राहत नाहीत? या टीकेमुळे हाके गटाचे कार्यकर्ते संतापलेत आणि याचाच परिणाम म्हणजे पवन करवर यांच्यावरचा हा हल्ला आहे असा दावा केला जातोय. आता या संपूर्ण वादात दुसरी महत्वाची घडामोड म्हणजे छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये बोलवलेली बैठक. आता या बैठकीत भुजबळ यांनी थेट भूमिका मांडली की सध्याच्या घडीला मोर्चा काढायची काहीच गरज नाही. आणि विशेष म्हणजे या बैठकीला लक्ष्मण हाके यांना निमंत्रितच करण्यात आलं नव्हतं, तर इतर बहुतांश ओबीसी नेते मात्र या बैठकीला हजर होते. यावरून ओबीसी नेतृत्वातच स्पष्ट दुफळी दिसून येते. एका बाजूला भुजबळांसारखे ज्येष्ठ नेते संयमाची भूमिका मांडतायत, तर दुसरीकडे हाके सारखे आक्रमक नेते त्यांचा जो गट आहे त्या आंदोलनाच्या तयारीत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सर्वात मोठी घडामोड घडली पवन करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर. कारण या हल्ल्यानंतर मराठा समाजाकडून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. गंगाखेड तालुक्यातील पवन करवर यांच्या मूळ गावी जाऊन मराठा समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार सुद्धा करण्यात आलाय, दुग्धाभिषेक घालण्यात आलाय. छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा वारसा पुढे नेण्याचं काम मी करेन असं भावनिक आवाहन सुद्धा करत पवन करवर यांनी केलंय. मराठा धनगर ऐक्याची भाषा केली जाते आणि मराठवाड्यात धनगर समाजाचे 10-12 आमदार निवडून आणण्याचा सुद्धा त्यांनी मानस जाहीर केलाय. आता प्रश्न हा आहे की या संपूर्ण घडामोडींचे पुढे काय परिणाम होऊ शकतात? एक ओबीसी समाजातली अंतर्गत फूट आता उघडपणे समोर आली आहे आणि 1 सप्टेंबरच्या मुंबई मोर्चावर आता थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. दोन भुजबळ आणि हाके यांच्यातला जो मतभेद जर वाढला तर ओबीसी नेतृत्वातच सत्ता संघर्ष तीव्र होऊ शकतो. तिसरं कारण म्हणजे मराठा समाजाने पवन करवर यांना दिलेला पाठिंबा हा मराठा धनगर सामाजिक समीकरण घडवण्याच्या दिशेने पहिलं पाऊल ठरू शकतो, जे आगामी काळात मराठवाड्याच्या राजकारणाचं चित्र बदलू शकते. आणि 4 म्हणजे सरकारवर याचे थेट राजकीय परिणाम होणार का? कारण मराठा ओबीसी वाद निवळला तर आरक्षणाच्या राजकारणातलं सरकारचं गणितच बदलून जाऊ शकतो आणि सरकारचा जो मानस आहे की मराठा ओबीसी वाद व्हावा त्यावर कुठेतरी नियंत्रण येऊ शकतं का, असाही प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. मित्रांनो, हे प्रकरण इथे संपत नाहीये. पुढच्या काही दिवसात ओबीसी नेतृत्वातली ही फूट अधिक स्पष्ट होणार आहे आणि 1 सप्टेंबरचा मुंबई मोर्चा या साऱ्या वादाची खरी परीक्षा ठरणार आहे. या विषयावरच्या पुढच्या अपडेट्स नक्कीच आपण बोलणार आहोत. चॅनलवर नक्की तुम्हाला ही माहिती मिळेल. सबस्क्राईब निश्चित करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की करायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग,
तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.